ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। या ठिकाणी मुंबई शहरातल्या सर्व नाल्यांवर विशेषतः मोठे नाले यावर पाहणीचा दौरा आणि कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण मुंबईत चालू आहे। आता उत्तर मुंबई या विभागातील नाल्यांवर स्वतः आम्ही आणि काही दहिसर नदीवर सुद्धा याची पाहणी करायला आम्ही जातो आहोत। प्रत्यक्षात महानगरपालिका जे आकडे सांगते आहे, जी टक्केवारी सांगते आहे साफसफाईची, आणि प्रत्यक्षात नाल्यात बघितल्यावर असलेला गाळ आणि काढणारा मलबा याचा टक्का हा काही मिळत नाही आहे, एकमेकाला पूरक नाही आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आता याच नाल्याची महानगरपालिकेची म्हणजे रिपोर्ट असं सांगतो या 95% साफ झाला आहे, पण या ठिकाणी अजूनही फ्लोटिंग मटेरियल आहे, पंटून आता टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटसुद्धा आत्ता घातलेली आहेत आणि म्हणून अजूनही सुधारणा करणे अपेक्षित आहे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना जोपर्यंत 100% सुधारणा ते करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा पाठपुरावा करील। भारतीय जनता पार्टी मुंबईकरांबरोबर उभी राहील। मुंबईकरांसाठी त्याचा सातत्याने महापालिका आयुक्तांना त्याची आठवण करत राहील। त्यामध्ये प्रेझेंटेशन देण्यात आलं की किती नाले सफाई झाली आहे। खरंच समाधानी आहेत तुम्ही त्या प्रकारे? माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचं मी स्वागत करतो आणि हाच तर खरा फरक आहे। जबाबदार मुख्यमंत्री, जबाबदार नेता किंवा बेजबाबदार मुख्यमंत्री आणि बेजबाबदार नेता यातला। ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते ते आपल्या वर्षा निवासस्थानी बसून नाल्यांवर फिरत होते, घरात बसून ते नाल्यांची माहिती घेत होते आणि त्यामुळे बेजबाबदार मुख्यमंत्री म्हणून तेव्हा उद्धवजींनी काम केलं। स्वतः आता एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी महानगरपालिकेत स्वतः जात आहेत, भेटी देत आहेत आणि त्यामुळे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा पाठपुरावा घेतला, या कामाला गती मिळेल आमची अपेक्षा आहे। पण उद्धवजी कुठे आहेत? मर्दाची भाषा करायची, मी आणि माझा पक्ष मर्द आहे, मी माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे, मराठी माणसासाठी आहे। आणि आता लंडनचे नाले बघायला गेलेत का उद्धवजी? लंडनची नालेसफाई उद्धवजी का बघतायत? मुंबईकरांचे नालेसफाई बघायला का आले नाहीत? मग मर्दांचा पक्ष असेल उद्धवजी तर या नाल्यावर येऊन मर्दानगी दाखवा। आणि त्यामुळे उद्धवजींचा पक्ष हा पुतना मावशीचं प्रेम मुंबईवर आहे आणि लंडनच्या नालेसफाईचे तरी आकडे उद्धवजींनी दाखवावेत, एवढीच माझी त्यांना अपेक्षा आहे। नाले सफाई होतील, दुसरीकडे होर्डिंग्सवर सुद्धा कारवाई मुंबई महापालिका करते। खरे विलन कोण आहेत होर्डिंग मागचे अनधिकृत, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर या होर्डिंगचा एक माफिया झालेला आहे आणि या होर्डिंग माफियांना ज्या वेळेला आदित्य ठाकरेजी मंत्री होते महानगरपालिकेत, आदित्यजी सांगायचे आणि तत्कालीन आयुक्त काम करायचे, त्याच काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की महापालिकेने नवीन धोरण केलं आणि नवीन धोरण काय केलं तर जो कोणी होर्डिंग्स वाढवेल किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक करेल किंवा त्याला डिजिटल करेल त्याला ज्या होर्डिंगच्या लायसन्स फीज आहेत त्याचा चार्ज अर्धा केला। म्हणजे महापालिकेच्या आमदानीचा लक्ष देण्याऐवजी होर्डिंग माफियांना मदत करण्याची भूमिका त्या काळामध्ये आदित्यजींच्या निर्देशावर महापालिकेने सुरू केली आणि तेव्हापासून आपण बघितलं असेल की याच्या सायझेस वाढल्या,
याचा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पोर्शन वाढला, त्याच सांगाड्यावरचं वजन वाढलं आणि या सगळ्या होर्डिंग माफियांना अभय आदित्य ठाकरे यांचा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे, ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करतोय. बूथ कॅप्चरिंग पवार गटाने समोर आणलाय, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे बूथ कॅप्चरिंग झालं, म्हणजे एकच व्यक्ती 5 जणांची वोट करतोय असा दावा आहे. पवार साहेबांनी बघून घ्यावं, त्यांच्या पक्षाचं तर नाही ना, आणि मग तक्रार करावी. मला काय वाटतं अशा प्रकारे बूथ कॅप्चरिंग झालंय? मला याची पूर्ण माहीत नाही, पण पवार साहेबांच्या पक्षाची ही जुनी पद्धत आहे. यातलं सत्य बाहेर आल्यावर पवार साहेबांचा पक्षच अडचणीत येईल. पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. भाजपकडनं उमेदवारी कधीपर्यंत जाहीर केली जाईल? कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे, विशेषतः पदवीधरमध्ये आणि शिक्षकांमध्येही, आणि खूप मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने या नोंदणीमध्ये लावलेली आहे. स्वाभाविक आहे, कार्यकर्ते मला भेटत आहेत, ते सांगतायत की ही निवडणूक आपण भारतीय जनता पक्ष महायुतीत लढलं पाहिजे, पण याचा अंतिम निर्णय भाजपची कोर कमिटी घेईल आणि मग महायुतीच्या सुकाणी समितीत त्याची चर्चा होईल. सुद्धा इच्छुक आहे पदवीधरसाठी. दीपक सावंत नाही, इच्छा कोणी व्यक्त करण्यामध्ये अडचण नाही आहे. निर्णय महायुतीच्या सुकाणू समितीत होईल. भारतीय जनता पक्षाचा निर्णय आमच्या कोर कमिटीत होईल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.